माता मरिया, येशूची आई, आमची आई, सर्व जगाची आई. या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही रोसरीची प्रार्थना करत आहोत. कारण माता मरिया ही आमची मध्यस्थ आहे आणि माता मरिया या रोसरीच्या प्रार्थनेद्वारे आमच्यासोबत राहते आणि ती आमच्यासोबत प्रार्थना करते. आणि प्रियजन हो, माता मरिया आमच्यासाठी एक वरदान आहे. कारण माता मरियेने सर्वात प्रथम येशूला आपल्या हृदयामध्ये स्वीकार केली. जेव्हा तिनं म्हटलं, देवदूताला असं म्हटलं की तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो, असं तिनं देवदूताला म्हणताना ती कोणाला म्हटली आहे? परमेश्वराला म्हटलेली आहे. परमेश्वराला देवदूताचा संदेश स्वीकार करून ती परमेश्वराला होकार देत आहे, उत्तर देत आहे, म्हणत आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. म्हणजे तिनं येशूला सर्वात आधी आपल्या हृदयामध्ये स्वीकार केली. तिने आपल्या मनाने, हृदयाने येशूला स्वीकार केली आणि त्याच्यानंतर तिने येशूला आपल्या उदरामध्ये स्वीकार केली. त्याच्यानंतर तिने आपल्या उदरामध्ये तिनं स्वीकार केला आणि तिनं येशूला जन्म दिला. ती आमची आई आहे आणि तिनं स्वतः येशूला आपल्या हृदयामध्ये स्वीकार केलेला आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला माता मरिया येशू दाखवते, आम्हाला माता मरिया येशूकडे नेते आणि आमच्यासाठी माता मरिया प्रार्थना करते, मध्यस्थता करते. आमच्या दुःखामध्ये, आमच्या संकटामध्ये, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या लेकरांसाठी, आमच्या भविष्यासाठी, आमच्या चांगल्या जीवनासाठी, आम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी, आमच्या जीवनावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या लेकरावर परमेश्वराचा आशीर्वाद येण्यासाठी ती सतत आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रियजनो, आपण माता मरियाची रोसरी आपण भक्तिभावे करूया आणि माता मरियासोबत आपण प्रभूची प्रार्थना करूया. माता मरिया सदैव आमच्यासोबत आहे.